जगदंब महाविद्यालयाचे व जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर अमरावती या महाराष्ट्र शासना अंगीकृत जे संस्था आहे त्यांच्या संयुक्त विद्यमानं आज पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार योजना या अंतर्गत आपल्या इथे या जगदंब महाविद्यालयामध्ये रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता। रोजगार मेळाव्यामध्ये एकूण 15 कंपन्या येणार होत्या, परंतु त्याही पेक्षा जास्त 2 कंपन्या आणखी 17 कंपन्या एकूण येथे उपस्थित झाल्या। या कंपन्यांमध्ये संभाजीनगर पासून अमरावती, अकोला, पुणे, नागपूर आणि इतरही विदर्भातील बरेचशा गावांमधून त्या कंपन्या इथे आलेल्या आहेत। त्यामध्ये दामोदर इंडस्ट्रियल प्रायव्हेट लिमिटेड अमरावती, कोलब्रो ग्रुप प्रायव्हेट लिमिटेड अमरावती, टाटा मोटर्स पुणे, ग्रीन फॅब सोलर खादी क्लस्टर अमरावती, जीनस पॉवर लिमिटेड अमरावती, कोअर प्रोजेक्ट दूध ट्रान्समिशन प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर, जाधव गिअर्स लिमिटेड अमरावती, स्पंदन मायक्रो फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड अमरावती, मेस्कोर प्रोसिजर प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर, क्रेडिट एक्सिस प्रायव्हेट लिमिटेड अमरावती, ब्लिंकिट प्रायव्हेट लिमिटेड पुणे आणि नागपूर, तसेच भारत फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड अमरावती। यामधली मेस्कोर प्रोविजन प्रायव्हेट लिमिटेड छत्रपती संभाजीनगर ही इंटरनॅशनल कंपनी आहे, मल्टीनॅशनल कंपनी आहे आणि आज तिथे जे रजिस्ट्रेशन झाले जवळपास 150 ते 200 रजिस्ट्रेशन झाले आणि जवळपास आतापर्यंत 50 ते 60 सिलेक्शन त्यांनी केले सगळ्या कंपन्यांनी, वेगवेगळ्या कंपन्यांनी, आणि अजूनही 50-60 ते 75 सिलेक्शन होण्याची शक्यता आहे। कारण ही जी कंपनी आहे मेस्को प्रोविजन प्रायव्हेट लिमिटेड यांना जवळपास 150 ते 200 पदं भरायची आहेत आणि त्यांनी बऱ्याच विद्यार्थ्यांना इथे ऑफर लेटर सुद्धा इश्यू केलेले आहेत। त्यांना ऑन द स्पॉट त्यांनी हे ऑफर लेटर दिले आणि त्यांना सांगितलं की तुम्हाला जितक्या लवकर जॉईन करायचं असेल तितक्या लवकर तुम्ही जॉईन करू शकता। त्याच्यामध्ये मुली आणि मुलं, विशेष करून मुलींची संख्या याच्यामध्ये जास्त आहे आणि मुलं सुद्धा आहेत। तर महाविद्यालयाने त्यांना या बाबतीत महाविद्यालयातील प्राध्यापकांनी आणि विशेष करून प्राचार्य आणि आमचे शिंगरूप सर, लुंगे सर या सर्वांनी या कंपन्यांना इथे बोलवून त्यांना पूर्ण मदत केली आणि अजूनही त्या इंटरव्ह्यू चालू आहेत। तिथे भरपूर विद्यार्थी इथे आलेले आहेत आणि त्या सर्वांना आशा आहे की आपलं सिलेक्शन होईल। माझ्या त्या सर्वांना शुभेच्छा आणि एक जीवनाची सुरुवात ही आपल्या रोजगारापासून आपण करतो आहे, कारण की आतापर्यंत आपण बेरोजगार मध्ये गणला जात होतो। आता आपल्याला रोजगार जर उपलब्ध झाला तर नॅचरली माणसाचं एक हे वाढते, म्हणजे जे स्टेटस असते, रोजगार उपलब्ध झाल्यानंतर माणसाचं स्टेटस वाढते आणि त्या दृष्टीनं हे आवश्यक होतं। संस्था आणि या ज्या कंपन्यांनी, या कंपन्यांचे जे ऑफिसर लोक इथे आलेले आहेत सिलेक्शन करता, मशिनरी झालेले आहेत, त्या सगळ्यांचे मी विशेष करून आभार मानतो आणि या जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या कमिशनर, असिस्टंट कमिशनर प्रांजली बारस्कर मॅडम सुद्धा इथे आलेल्या आहेत आणि त्या इतक्या ऍक्टिव्ह आहे याच्यामध्ये, भयंकर ऍक्टिव्ह आहे। त्यांनी खूप मोठा पुढाकार घेऊन हे सगळं आपल्याकडे दिलं आणि आपल्याला हे आजची संधी उपलब्ध करून दिली, त्यांचे सुद्धा मी आभार मानतो। ते नाव आहे ट्रेनिंग ऑपरेटर, ट्रेनिंग ऑफिसर, सर्वेयर, त्याच्यानंतर स्टिचिंग, शेविंग अँड मशीन ऑपरेटर, टेक्निशियन ऑपरेटर, ट्रेनिंग इंजिनियर, सर्वे इंजिनियर, त्याच्यानंतर डिझाईन इंजिनियर, HR एक्झिक्युटिव्ह, प्रोडक्शन क्वालिटी सुपरवायझर, ऑफिस असिस्टंट, डिजिटल मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह, मशीन सुपरवायझर, ऑपरेटर, टर्नर, वेल्डर, फिटरचे ITI झालेले पोरं असतात त्यांच्यासाठी तो जॉब आणि फील्ड ऑफिसर म्हणून
प्रोडक्शन क्वालिटी असेंब्ली आणि मशीन ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. सेल्स ऑफिसर म्हणून या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. बिस्किट प्रायव्हेट लिमिटेड जी जी कंपनी होती लिक्विड प्रायव्हेट लिमिटेड त्यामध्ये पिकर पॅकर स्नॅकर एक्झिक्युटिव्ह म्हणून आपल्याला इथे नियुक्ती देण्यात आलेली आहे. भारत फायनान्समध्ये फील्ड अँड असिस्टंट ट्रेनिंग ब्रँच मॅनेजर म्हणून नियुक्ती देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर एसबीआय लाईफ इन्शुरन्स नावाची जी आपल्या अचलपूरमध्ये परतवाड्यामध्ये जी कंपनी आहे त्यांनी सुद्धा आपल्या इथे 3 पोलींचं सिलेक्शन केलेलं आहे. बरोबर ना? त्या 3ही पोलींना आज संध्याकाळपर्यंत आपण अपॉइंटमेंट लेटर देण्याचा प्रयत्न करतो. कंपनीच्या म्हणजे एसबीआय लाईफ इन्शुरन्सच्या वतीने इतक्या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये समाविष्ट होत्या. इकडे अचलपूरचे पूर्ण शाळा ज्युनियर कॉलेज आणि परतवाड्याचे सर्व ज्युनियर कॉलेज महाविद्यालय आणि शाळा जवळपास आपण अंजनगाव पर्यंत पोहोचलेलो होतो. तांदूर इकडे तांदूर बाजार पर्यंतही पोहोचलेलो होतो. काही ठिकाणी आपल्या इकडे जे अभ्यासक्रम चालवले जातात त्यामध्ये इकडच्या पट्ट्यामध्ये कुठले इंजिनिअरिंग कॉलेज नाही. त्यामुळे आपल्या इथे 2 इंजिनिअरिंगच्या पोलीसचं सिलेक्शन जातं. राममेघमधून जी पोरगी आली प्रांजली बारसकर मॅडम या सहाय्यक आयुक्त अमरावती जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र यांचे अधिकारी या सहाय्यक आयुक्त यांच्याच मार्गदर्शनाखाली व यांच्याच सहकार्याने हा कार्यक्रम आपण या ठिकाणी रोजगार मेळावा घेतलेला आहे. तो यांच्याच सहकार्याने आणि यांच्याच मार्गदर्शनाखाली आपण हा आयोजित केलेला आहे. आपल्याला काही जर त्यांना विचारायचं आस्थापना बदलली की त्यांचा पॅटर्न बदलतो. LIC आहे, एक्झाम घेते. साधं शासकीय कुठल्याही नोकऱ्या असेल तर एक्झाम शिवाय ते होत नाही. काही कंपनी जसं TCS सारख्या कंपनी आहेत त्यांचे तर 2-2, 3-3 राऊंड असतात. पण आज इथे ज्यांना ऑफर लेटर दिलेलं आहे त्या आस्थापनांची पद्धत हीच आहे की इथे त्यांनी त्यांचं सिलेक्शन केलं आणि त्यांना ऑफर लेटर दिलं. आता त्यांना कुठली एक्झाम द्यायची गरज नाही, पण परफॉर्मन्स त्यांना मात्र द्यावा लागेल आणि त्यांचा परफॉर्मन्स जर चांगला असेल तर ती कंपनी त्यांना रेग्युलर पण करते. कसा होता की जास्तीत जास्त उद्योजकांना इथे बोलवायचं आणि जॉब सीकर्स म्हणजे ज्यांना नोकरी करायची अशा लोकांवर आम्ही फोकस केलं. बरेचदा असं होतं की बाकी सगळ्या गोष्टींमध्ये गुंतल्यावर जो मेन उद्देश असतो याच्याकडे थोडं दुर्लक्ष होतं. म्हणून मेन फोकस यावेळेस आपला या ज्याला आम्ही प्लेसमेंट ड्राईव्ह म्हणतो की जास्तीत जास्त उद्योजक सहभागी झाले पाहिजे, ते आले पाहिजे. कारण की आपण त्यांना इन्व्हाइट केलेलं आहे, त्यांनी डिमांड पण दिलेली आहे, पण ते इथपर्यंत पोहोचले पाहिजेत. आणि ते जर एवढ्या आशेने इथे येत आहेत तर त्यांना एक चांगलं मॅन पॉवर या प्लेसमेंट ड्राईव्ह मधनं मिळालं पाहिजे. तर त्याच्यावर फोकस असा हा खूप कमी वेळात आम्ही नियोजन केलेला कार्यक्रम होता. 300च्या वर जॉब सीकर्सनी नोंदणी केलेली आहे आणि 12 कंपनी आज इथं मुलाखतीसाठी हजर झालेल्या आहेत आणि चांगला रिस्पॉन्स हा मिळालेला आहे. ही जी ऍक्टिव्हिटी आहे ही तर आम्ही कधी काही कुणाकडनं डिमांड आली, कधी गरज पुढे निर्माण झाली आम्ही अशी घेतो. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता. तर ह्या 4 घटकांवर आम्ही काम करतो आणि समाजाच्या शेवटल्या घटकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतो. निश्चितच त्याच्यासाठी तुमच्यासाठी उपक्रम सुरू केलेला आहे. 8वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना करिअर संदर्भात गोल सेटिंग बाबत आम्ही एक सेशन घेऊन मार्गदर्शन करत असते. म्हणून मी जवळपास 1-1.5 तास इथे नव्हते. पण तेवढ्यात मला जी माहिती मिळाली तर जवळपास 52 कॅन्डिडेटचं सिलेक्शन झालेलं आहे आणि त्यांना ऑफर लेटर पण दिलेलं आहे. बरेचदा असं होतं की इथे थोडी गर्दी असते किंवा एक वेगळं वातावरण असतं तर कंपनी बहुतेक वेळा दुसरा इंटरव्ह्यू पण प्रिफर करतात. इथे एक प्रायमरी सिलेक्शन करतात आणि सेकंड इंटरव्ह्यू त्यांचा कंपनीमध्ये घेतात. तर मला असं वाटतं की आज 52 लोकांना ऑफर लेटर म्हणजे त्यांचं फायनल सिलेक्शन इथे झालेलं आहे आणि ही सगळ्यात खूप मोठी उपलब्धी आहे. मास्कोर प्रिसिजन प्रायव्हेट लिमिटेड संभाजीनगर या कंपनीचा मी प्रतिनिधी आहे. या ठिकाणी आपण आज रोजगार मेळाव्यामध्ये जवळपास 42 लोकांना आपण इथे ऑफर लेटर्स दिलेले आहेत. ज्याच्यातले काही लेटर्स आता आपल्याला इथं अजून द्यायचे. 10th 12th ITI डिप्लोमा एनी ग्रॅज्युएट पॉलिटेक्निक आणि इंजिनिअरिंग अशा सर्व सेक्टर्स मधल्या विद्यार्थ्यांचं आपण या ठिकाणी सिलेक्शन केलेलं आहे. प्रोडक्शन क्वालिटी मेंटेनन्स असेंब्ली या वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये याचं सिलेक्शन केलं आहे आपण. आणि आजपासून 15 दिवसांचा कालावधी आपण यांना सिलेक्शन आणि जॉईनिंगच्या प्रोसेससाठी दिलेलं आहे. त्यांनी आपले डॉक्युमेंट्स घेऊन कंपनीपर्यंत त्या वेळेपर्यंत पोहोचायचं. तुम्हाला 100 लोकांची रिक्वायरमेंट होते. त्याच्यापैकी 64 लोकांना आपण सिलेक्ट केलेलं आहे आणि अजून काही इंटरव्ह्यू सुरू आहेत. या मुलांना लेटर मिळाले यांना डायरेक्ट कंपनीमध्ये आल्यानंतर जॉईनिंग होईल. जॉईनिंग नंतर त्यांना ट्रेनिंग देतील आणि मग संबंधित डिपार्टमेंटमध्ये काम करण्याची